चला तर आपण आज पास्ता बनवूया। पास्तासाठी लागणारे मटेरियल आम्ही आधी घेतलेले आहे। आता आपण पाहू शकता इथे पास्ता मसाला आहे आणि लाल टोमॅटो सॉस घेतलेला आहे। सर्वात पहिले आपण याला उकळून घेऊया। हे पाणी उकळायला ठेवलेले आहे आणि पाणी उकळून तयार आहे। आता आपण यात थोडा पास्ता टाकूया, तो छान प्रकारे उकळू देऊया। आपण पाहू शकता पास्ता छान प्रकारे उकळत आहे। आता आपल्याला पास्त्याला फोडणीला लागणारे मटेरियल आपण घेतलेले आहे। हे काही पत्तागोबी आहे जी कापून घेतलेली आहे आणि सोबतच कांदे, टोमॅटो आणि मिरचीसुद्धा कापून घेतलेली आहे। आता आपल्याकडे कापलेले पत्तागोबी, मिरची, टोमॅटो आणि कांदे तयार आहे आणि हे उकळलेले पास्तासुद्धा तयार आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। त्यासाठी आपण सर्वात आधी तेल घेऊया। तेल थोडे गरम झाले की त्यात आपण जिरा आणि मोहरी ॲड करूया आणि आता पुढे आपण थोडे मिरची त्यात टाकूया। मिरची थोडी झाली की त्यात आपण थोडे कांदे टाकूया। कांदे लालसर झाले की त्यात आपण थोडं तिखट, मीठ आणि स्वादानुसार नमक टाकूया आणि थोडी हळदीसुद्धा आणि सोबतच हे पुढे आपण थोडे टोमॅटो टाकलेले आहे आणि ही कापलेली पत्तागोबीसुद्धा। आता याला छान थोडा वेळ शिजू देऊया। यात आता आपण पास्ता मसाला टाकूया। इथे आम्ही 2 पास्ता मसाला टाकलेले होते। आता हे शिजून तयार आहे। यामध्ये आपण थोडा लाल टोमॅटो सॉस टाकूया, ते छान मिक्स करून घेऊया। पुढे आपण त्यात हे उकळलेले पास्ता ॲड करूया आणि हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आपण हे पाहू शकता आता छान टेस्टी यम्मी असा पास्ता तयार आहे। आपणही ट्राय करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.